मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार की आता दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठी जबाबदारी स्वीकारणार, अशा चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगायला लागल्यात। कारणही तसंच या म्हणा। गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढलेल्या आहेत। महायुतीच्या नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठकही झाली आहे आणि त्याच वेळी भाजपच्या संसदीय मंडळात फडणवीसांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। एवढंच नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी फडणवीस पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली, तर संजय राऊतांनी त्याही पुढे जात फडणवीसांनी दिल्लीला जाण्याची आवराआवर सुरू केली असल्याचा दावा केलाय। मग नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय तरी काय? फडणवीस खरंच दिल्लीला जाण्याच्या तयारीमध्ये निघाले आहेत का, की या सगळ्या केवळ राजकीय चर्चा आहेत? जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। फडणवीस वारंवार आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं सांगत असले तरी त्यांच्या वाढलेल्या दिल्ली वाऱ्या आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणातील काही घडामोडींमुळे नव्या चर्चांना उधाण आले। विशेष म्हणजे भाजपच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या संसदीय मंडळात महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व मिळणार का, हाही प्रश्न आता चर्चेत आलाय आणि याच ठिकाणी फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे। भाजपच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासारख्या 12 दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। महाराष्ट्रात यापूर्वी नितीन गडकरी या मंडळाचा भाग होते, मात्र नितीन गडकरी या संसदीय मंडळातून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राचा या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेमध्ये थेट प्रतिनिधी असा कोणी राहिलेला नाही। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळामध्ये स्थान दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय। संसदीय मंडळ ही भाजपची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती आहे। गेल्या काही काळामध्ये एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला संसदीय मंडळात नियुक्त करण्याचा प्रघात भाजपमध्ये पडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून यावेळी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते अशी देखील चर्चा आहे। फडणवीसांची गेल्या काही निवडणुकांमधील कामगिरी, महाराष्ट्रात भाजपची वाढलेली ताकद आणि केंद्रातील पक्षश्रेष्ठींशी असलेला त्यांचा समन्वय पाहता त्यांचं नाव चर्चेत आहे। राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अलीकडेच भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली। त्यानंतर आता भाजपच्या संसदीय मंडळात बदल अपेक्षित आहेत। नितीन नवीन यांच्याकडून लवकरच या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जाते। कारण 3 निवडणुकांमध्ये भाजपला 100+ जागा निवडून देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत। या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे केंद्रातील देवेंद्र फडणवीस यांचं वजन वाढलं आहे। त्यामुळेच फडणवीस यांना भाजपच्या संसदीय मंडळामध्ये स्थान मिळू शकलं अशी चर्चा बोलली जाते। फडणवीसांच्या या नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSचाही पाठिंबा असल्याचं समजतंय। फडणवीसांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत याआधीही अनेक तर्कवितर्क लावले गेलेत। म्हणजे केंद्रातील मंत्रिपदापासून ते महत्त्वाच्या केंद्रीय जबाबदारीपर्यंत अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आल्यात। म्हणजे जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तेव्हा सुद्धा फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होणार असल्याची चर्चा ही काही काळ रंगली होती, परंतु फडणवीसांनीच महाराष्ट्र सोडण्याच्या चर्चांना वारंवार पूर्णविराम दिला। आणि आज जर फडणवीस संसदीय मंडळामध्ये गेले तर हा केवळ एका पदाचा बदल नसेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणापासून केंद्राच्या राजकारणाकडे फडणवीसांच्या वाटचालीची ही पहिली पायरी ठरेल का, या प्रश्नावरती आता राजकीय चर्चांना उधाण आले। या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठकही घेतल्याची माहिती आहे। आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांमध्ये काही सूचना एव्हाना ताकद दिल्याचंही सांगितलं जाते। आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील नेत्यांना स्पष्ट शब्दांमध्ये काही सूचना एव्हाना ताकीद दिल्याचंही सांगितलं जाते। फडणवीसांनी या नेत्यांना वॉर्निंग दिल्याचं बोललं जाते। स्थानिक पातळीवरती महायुतीतील समन्वय अधिक मजबूत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं बोललं जाते। महायुतीतील कोणत्याही आमदारानं किंवा खासदारानं एकमेकांच्या नेत्यांवरती अथवा पक्षावरती सार्वजनिक टीका करू नये असाही संदेश यावेळी देण्यात आल्याची माहिती आहे। यासोबतच निधी वाटपावरून काही मतभेद निर्माण झाले तर थेट माध्यमांमध्ये जाण्याऐवजी आधी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून तोडगा काढावा। तिथेही तोडगा किंवा प्रश्न सुटला नाही तर समन्वय समितीच्या पातळीवरती निर्णय घ्यावा आणि तरीही वाद कायम राहिला तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याचं सांगितलं जातंय। एकूणच काय तर महायुतीमध्ये कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी फडणवीसांनी नेत्यांना थेट कानमंत्र दिल्याचं चित्र आहे। आता फडणवीसांच्या या बैठकीचा आणि दिल्लीतील वाढलेल्या हालचालींचा राजकीय अर्थ विरोधकांनी आपापल्या पद्धतीने लावायला सुरुवात केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तर फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस दिल्लीला जाण्याची आवरावर करतायत असंही थेट विधान केलं।
त्यामुळे सत्ताधारी गोटामध्ये समन्वयासाठी झालेली बैठक आणि भाजपच्या केंद्रीय पातळीवरती संभाव्य बदल या दोन्ही गोष्टींची राजकीय सांगड घातली जाते। मग फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। सध्या तरी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। दिल्लीला जाण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही, पण भाजपच्या संसदीय मंडळातील संभाव्य बदलांमध्ये त्यांचं नाव चर्चेत येणं, दिल्ली दौऱ्यांची वाढलेली वारंवारता, महायुतीतील नेत्यांसोबत असलेली महत्त्वाची बैठक आणि त्यावर विरोधकांकडून सुरू झालेली राजकीय वक्तव्यांची आतिषबाजी या सगळ्यांमुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय। जर भविष्यात फडणवीसांना भाजपच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेमध्ये मोठी भूमिका मिळाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचा परिणाम होणार हे निश्चितच। त्यामुळे येत्या काळामध्ये काय होतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।